नमस्कार मित्रांनो, सीड्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी। इथे मी 4-5 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून। त्या इथे मी कट करून घेत आहेत। बोटाच्या साईजच्या कट करून घ्यायच्या। तुम्ही इथे पाहू शकता साईज केवढी ठेवलेली आहे। इथे वाटपासाठी मी एक कांदा मोठा, अर्धा बटाटा आणि सुकं खोबरं अर्धी वाटी ते चिरून घेऊन भाजून घ्यायचं चांगलं लाल होईपर्यंत। इथे फोडणीसाठी आपण 2 चमचे तेल घेऊया। इथे फोडणीमध्ये चिमूटभर मोहरी चांगली तडतडली की मग थोडंसं जिरं, 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायची। ती थोडीशी भाजली की मग चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, 2 चमचे आपला मालवणी मसाला किंवा लाल तिखट ते चांगलं भाजून घेतल्यावर आपण जी वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचं। या वाटपामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, त्यामुळे त्याला हिरवा रंग आलेला आहे। कोथिंबीर टाकल्यामुळे चव छान येते। हे थोडंसं 5 मिनिटं शिजू द्यायचं। शिजल्यावर मग आपण यामध्ये भाजी घालून घेऊया। इथे मी बाजूला गरम पाणी हे करत असताना एका टोपामध्ये 1 ग्लास पाणी